आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो अनुराग माळी, एक रायगडचा सुपरस्टार खेळाडू. रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये ज्यानं छाप सोडली तो अनुराग माळी. आणि त्याच्या समोर चौक विभागातील दोन धडाकेबाज बॅटर आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळतील. हर्षद घरत एक छोट्या कदचा खेळाडू आहे, सडपातळ बांध्याचा खेळाडू आहे, परंतु त्याच्या बॅटमधून येणारे स्ट्रोक हे नेहमीच बघण्यासारखे असतात. आणि दुसऱ्या बाजूला यश गायकवाड, एक हार्ड हिटर, आक्रमक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. आणि आता चांगलं बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रसायनी परिसरातून आलेला वावेकर संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये चौक विभागातील यावर्षीच फार चांगल्या टचमध्ये असलेला कांडोली संघ, अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॉलर अनुराग, पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक, स्वीप केलाय, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळणार. एक चांगला स्ट्रोक, स्टायलिश पद्धतीनं बॉलला स्वीप केलं, पाडलचा फटका आणि सिंगल मात्र मिळाली. या अगोदर हर्षद महाडिक या खेळाडूचे असे स्ट्रोक आपण पाहिले, परंतु त्याच्यावरती केवळ एकच धाव मिळाली. आणि आता यश गायकवाड आहे स्ट्राईकवरती. या बॅटरकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण मोठे फटके खेळण्यासाठी हा बॅटर ओळखला जातो आणि ते चांगलं खेळावं लागेल त्याला. सुनील दादा गायकवाड यांचा हा सुपुत्र आहे, सातत्यानं चांगली कामगिरी त्याची देखील राहिली आहे आणि आता चांगलं खेळावं लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. अनुराग माळी त्याच्या समोर, रायगडचा एक वेगवान गोलंदाज म्हणून याची देखील ओळख राहिली आहे. अनुरागच्या विरोधामध्ये यश, पाठीमागे सिंगल मिळतीये. एकूण धावसंख्या झाली आहे ती 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 धावा धावफलकावरती. समोर ज्या शिकोट्या पेटवण्यात आल्या त्यांना विनंती करतोय की शिकोटी आपण विझवा. शिकोटी आपण विझवा. पाहिलं, लक्ष आहे का ते एकदा चेक केलं आम्ही. आणि समोरच्या शेगोट्या भिजवण्याची विनंती करतोय आम्ही. फटका हवेत आहे, झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक लांबून आलाय, चांगला झेल घेतलाय ऑन द चेस्ट. आणि यावेळेला हर्षदच्या रूपानं हा मोठा धक्का बसलाय आणि जयचं कौतुक केलं पाहिजे. चांगला कॅच घेतला जयनं. पहिला धक्का कांडोली संघाला. कमॉन डीजे. मैदानामध्ये आहे दोघे, बाळा आणि यश ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि अनुरागला मिळाली आहे पहिली विकेट. चांगला फटका, परंतु मिडॉनला क्लिअर करू शकत नाही. झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलाय. बाळा गायकवाड सारख्या एका हार्ड हिटर बॅटरला या ठिकाणी संधी दिली. दोन्ही मजबूत शरीरयष्टीचे हे बॅटर आहेत, फार चांगले खेळतायत. आणि अनुराग पण तितकी चांगली बॉलिंग करतोय, परंतु आता मात्र थोडीशी मिस्टेक होतीये. या चुका टाळाव्या लागतील. मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना शेवटच्या क्षणाला याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. एकूण धावसंख्या आहे ती 3. आडवा बॅटनं खेळायचा प्रयत्न, बॉल खाली राहिला, उसळी घेत नाहीये आणि डॉट बॉल. अनुरागला आपण स्क्रीनवरती पाहिलं, एक चांगला गोलंदाज आहे, वेगवान. एक बाईक वैयक्तिक स्वरूपामध्ये, पारितोषिक स्वरूपामध्ये या खेळाडूनं देखील जिंकली आहे. बरेचसे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहेत. आणि फिरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईड बॉलचा इशारा, लेग स्टंपच्या जास्त बाहेर होता बॉल. सूरज पांड्या सर आहेत आणि त्याचबरोबरीनं बाळा साळुंके सर मैदानामध्ये आपल्याला ॲज अ अंपायर म्हणून या मॅचसाठी पाहायला मिळत आहेत. अविनाश पारंगे सर आणि त्याचबरोबरीनं द्वारकानाथ चोरगे सर देखील स्क्वॉडमध्ये आज आहेत. चांगला फटका आहे समोर, लॉंग ऑफचा फिल्डर येतोय, कॅच घेतली आहे आणि आता परतावं लागेल ते बॅटर यश गायकवाडला सुद्धा. हा दुसरा धक्का बसलाय कांडोली संघाला. कार्तिक राठोडनं चांगला झेल टिपला. शेरा
तारुण्याचा ताठा त्योच खरा मराठा. जवाची टाकली घोरपड करण करण आता बॅटिंगसाठी आलाय आणि बाळा आहे खेळपट्टीवरती. जय राठोडच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली ती वावेकर संघाची आणि पहिल्या ओव्हरमध्ये केवळ धावा आल्यात त्या 4 आणि 2 महत्त्वाचे बॅटर बाद झालेत. आघाडीची जोडी हर्षद गरद आणि यश गायकवाड आता बाद झाली आहे आणि नवीन 2 बॅटर आता मैदानामध्ये आहेत. यांना चांगलं खेळावं लागेल. स्लोअर बॉल लास्ट मोमेंटला बाळानं बॉलला रीड केलं आणि आडवा बॅटनं फक्त ढकललं ते मिड विकेटला सिंगल मिळते. सिंगल डबल्सनं का समोरच्या टीमवरती जास्त काही इम्पॅक्ट पडणार नाही आहे. 1-2 मोठे स्ट्रोक आले ना तर मात्र चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकते. लेगस्टम्पच्या बाहेर वाईड बॉल पांड्या सर दाखवत आहेत आणि वाईडची आणखीन एक धाव स्कोरबोर्डमध्ये येते. स्कोर झालाय तो 6-7 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा हा सामना आहे आणि मागच्या मॅचमध्ये पाहिलं 29 धावा डिफेंड झाल्या. मागच्या मॅचमध्ये 30 धावा इझिली चेस झाल्या. म्हणजे काय घडेल याचं भाकीत करणं फार कठीण आहे. खेळपट्टीवरती चेंडू घरंगळत राहिला. कोणती धाव नाही आहे आणि हा डॉट बॉल आला. खरं तर तिन्ही बाजूला सीमारेषा आहे. पाठीमागे स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईन नाही आहे. त्याच्यामुळे फिल्डर सगळे समोर आहेत आणि बाउंड्री लाईन ही खरं तर 45 मीटरची असल्यामुळे बॅट्समनला खरं तर खूप स्कोप आहे या मैदानावरती. शरीरावरती आदळतोय. पेस व्हेरिएशन केलं जातंय आणि ही चिकी सिंगल घेतली आहे. लेग बाईटचा इशारा शरीरावरती आदळला. अवांतरची एक धाव येते आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 7 धावा धावफलकावरती. एक 2 मोठे फटके बाळाच्या बॅटमधून आले तर निश्चित रूपानं धावसंख्या उभारी घेऊ शकते. परंतु जय राठोडचं कौतुक केलं पाहिजे. काय गोलंदाजी राहिली आहे. अनुरागच्या पावलावरती पाऊल ठेवून तो देखील गोलंदाजी करतोय. लेग स्टंपवरती यॉर्क करण्याचा खरं तर प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये थोडंसं अपयश. वाईड बॉल आलेत. 2 वाईड बॉल या ओव्हरमध्ये आणि एकूण 3 वाईड बॉल आत्तापर्यंत डिलिव्हर केले गेलेत. एकूण धावसंख्या आहे ती 8. बॅक टू द बॉलर. धाव घेण्याचा मानस नाही आहे आणि असं शांत खेळून जमणार नाही आहे कारण धावा कराव्याच लागतील. राष्ट्रवादी चषकामध्ये तुम्हाला खेळायचं आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला धावा कंपल्सरी जमवाव्या लागतील. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. सिंगल डबल्सनं धावफलक खालतं ठेवावं लागेल. परंतु फार चांगली गोलंदाजी जय राठोड करत असताना कमबॅक. स्लोअर बॉल पूर्णपणे बॅटरचा रिदम ओळखला. बॅटरला रीड केलंय. त्याला माहिती आहे बॅटर मोठ्या फटक्यांसाठी जातोय त्यामुळेच वारंवार स्लोअर बॉल फेकला जातोय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळते. नकल बॉलचा देखील वापर केला जातोय आणि हे व्हेरिएशन आहे या गोलंदाजाचं. एकूण धावसंख्या स्थिरावली आहे 8 वरती. संघर्ष पाहायला मिळालाय या मॅचमध्ये आणि सिंगलनं एकूण धावसंख्या झाली आहे 3-9. 2 ओव्हरनंतर 9 धावा. अशीच बॅटिंग आपण भिंगारी संघाची पाहिली होती. शेवटच्या क्षणाला कुणाल नाईक आला. त्यानं चांगली बॅटिंग केली आणि 29-28 पर्यंत नेलं आणि आता जर चांगली बॅटिंग झाली तर निश्चित रूपानं फायटिंग टोटल कांडोली संघ सेट करू शकतो. परंतु या मॅचमध्ये निर्णय फार चांगला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये अनुराग माळीनं चांगली गोलंदाजी केली. तदनंतर आलेला जय राठोडनं देखील जबरदस्त बॉलिंग केली. दोघांनी
मिळून 4.5च्या ॲव्हरेजनं फक्त 9 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 महत्त्वाच्या बॅटरला त्यांनी बाद केलेलं आहे. आज फिल्डिंगचं पण कौतुक केलं पाहिजे. वावेकर संघाची फिल्डिंग देखील चांगली आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि पवन चव्हाण गोलंदाजीसाठी येतोय. पवन चव्हाणच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. आणि यानंतर अंबिका चौक आणि त्यांच्या विरोधामध्ये यंगस्टर नारपोली अशी लढत. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहतोय. थोडीशी दाद मागितली जाते. पंच तटस्थ आहेत. क्वालिफाईड अंपायर आमचे आपल्या निर्णयावरती ठाम. चांगला आज फार चांगली कामगिरी सातत्यानं या पॅनलची आपण पाहत आलोय. आणि डॉट बॉल, एक यंग खेळाडू, युवा खेळाडू पवन चव्हाण हा लाईन मध्ये आहे आणि दोन डॉट बॉल आलेले आहेत. खरं तर सोडला, प्रयत्न केला नाही बाळानं खेळण्यासाठी. कुसून खेळण्याचा प्रयत्न, लगातार तिसरा डॉट बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. आणि आता मात्र विचार करण्यास भाग पाडलाय. या सत्रामध्ये आत्तापर्यंत सिंगलच्या व्यतिरिक्त जास्त मोठी धावसंख्या आली नाही आहे. 2 धावा देखील पाहायला मिळाल्या नाही आहेत. ही मात्र थोडीशी डोकेदुखी ठरते. आणि बॅटर मात्र बाद होतोय. विकेट जातीये. कांडोली संघाला मोठा धक्का बसतोय. हार्दिकने चांगली कामगिरी पार पाडली आहे आणि हा तिसरा धक्का बसतोय. आता आर्यन पालांडे बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होतोय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला आणि या स्पर्धेतलं पहिलं मिडन षटक पाहायला मिळणार का? 5 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. 5 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये आणि आता अर्धशतक पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड होणार का आणखीन एक? आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिलं मिडन षटक. खरं तर बॉल वरती करून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. काय गोलंदाजी राहिली आहे, दहशत पाहायला मिळाली. आणि 3 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आहे ती 9 आणि टार्गेट असेल ते 10 या धावसंख्येचं. प्रजेश घोसाळकर यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचा सन्मान करण्यात येईल. राहुल ठोंबरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्रजेश घोसाळकर आणि रोशन घोसाळकर या दोन्ही मान्यवरांचा आपण सन्मान करावा. 3 ओव्हरमध्ये 9 धावा झाल्यात. 10चा टार्गेट आहे. आणि अंबिका चौकच्या कॅप्टनला विनंती करतोय उत्कर्ष मते की आपण टॉससाठी यावं. नारपोलीचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. आणि एक मोठी मॅच आपल्या भेटीला येणार आहे. यानंतर टॉस केला जाईल आणि याच दरम्यान आमचे परममित्र अजिंक्य भौड यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. रोशन, आमचे पाहुणे रोशन यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल.
3 ओव्हरमध्ये 10चं टार्गेट आहे आणि पहिलं षटक विजयच्या हातामध्ये देण्यात आलंय. अनुराग स्ट्राईकला आहे, ऋतिक नॉन स्ट्राईकला आहे. टॉस झालेला आहे. राहुल, टॉस कोणी जिंकलाय? चौक संघानं टॉस जिंकला. उत्कर्ष, आपला निर्णय लगेच कळवायचा आपण इथे निर्णय. पहिलाच बॉल पाठवलाय RMC प्लांट मध्ये आणि या चेंडूवरती मिळत आहेत त्या 6 धाबा. आता जिंकण्यासाठी 18 मध्ये 10 धाबांची गरज होती. आता 17 चेंडू आणि 4 धाबांची गरज आहे. रवी ठोंबरे यांना आम्ही मुख्य मंचावरती पाहतोय. एक चौक विभागातील फार चांगले खेळाडू आणि बऱ्याच अवधीनंतर रवी यांना आज खेळताना पाहायला मिळालं. सन्मान दिलाय फुलटॉसला, चिकी सिंगल कंप्लीट केली आहे आणि रवी ठोंबरे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय आयोजन कमिटीच्या वतीनं. चौक विभागातील एक दर्जेदार खेळाडू रवी ठोंबरे यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. राहुल ठोंबरे, खालापूर तालुका युवकचे उपाध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. डॉट बॉल आलाय. फक्त 3 धाबांची गरज आहे. 15 चेंडू आणि 3 धाबांची गरज आहे. हेलिकॉप्टर लँड कुठे होते बघायचंय आणि या फटक्यानं मॅच जिंकली आहे, फिनिश केली आहे बाबेकर संघानं. अभिनंदन बाबेकर संघाचं आणि पुढील वाटचालीसाठी देखील कांडोली संघाला शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट या स्पर्धेतलं मेडन षटक ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं तो पवन चव्हाण ठरला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रोशन घोसाळकर आणि प्रज्योत घोसाळकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. आणि पहिल्या गटामधून आसरोटी संघाची सर्वाधिक धावसंख्या राहिली आहे, म्हणजे आसरोटी संघाला बाय मिळाली आहे. म्हणजे जी